नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असे 100 जीके क्वेश्चन घेऊन आलेलो आहे आणि सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. आणि जी आता शिपाई भरती आहे बॉम्बे हायकोर्टची, तिला तर अतिशय महत्त्वासाठी हे लेक्चर असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बॉम्बे हायकोर्ट लिपिक असो किंवा शिपाई असो किंवा तलाठी भरती असो किंवा कोणतीही सरळ सेवा परीक्षा असो, त्या परीक्षेमध्ये हे 100 प्रश्न आहेत. त्यापैकी 10 ते 20 प्रश्न ॲज इट इज असतात. त्यामुळे हे लेक्चर तुम्ही मिस न करता शेवटपर्यंत पहा. तुम्हाला याचा शिपाई भरतीला 100% फायदा होणार आहे. तर चला वेळ न घालवता लेक्चरला सुरुवात करूया. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत 100 आणि आपण रॅपिड रिव्हिजन घेणार आहोत. त्यामुळे यामध्ये विश्लेषण वगैरे काही होणार नाही. जे फटाफट आपण क्वेश्चन घेणार आहोत, फक्त तुमचं रिव्हिजन होण्यासाठी, तुमच्या डोळ्याखालून प्रश्न जाण्यासाठी आपण हे लेक्चर घेणार आहोत. तर चला प्रश्न सुरुवात करूया. भारत व राज्यशास्त्र याचे आपण 1 ते 20 क्वेश्चन घेतलेले आहेत. भारताचे संविधान कधी लागू झाले? तर भारताचे संविधान कधी लागू झालेले आहे? 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालेले आहे. ते आपण आत्मसात कधी केलेले आहे? तर ते आत्मसात कधी केलेले आहेत? 29 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण कधी अंगीकृत केलेले आहेत आणि लागू कधी झालेले आहेत? तर 26 जानेवारी 1950. प्रस्तावनेत समाजवादी शब्द कधी जोडला? प्रस्तावनेमध्ये समाजवादी हा शब्द कधी जोडण्यात आलेला आहे? तर 1976 मध्ये जोडण्यात आलेला आहे. कोणती घटनादुरुस्ती? घटनादुरुस्ती पण लक्षात ठेवा. 42वी घटनादुरुस्ती कधी झालेली आहे? 1976 मध्ये. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती होते. उपराष्ट्रपती कोण असतात? तर राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात. लोकसभेचा कार्यकाळ तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा असतो. आणि राज्यसभेचा किती वर्ष असतो? तर राज्यसभेचा कार्यकाळ नसतो. राज्यसभेत सभासदांचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. कधी न बरखास्त होणार सदन कोणतं आहे? तर लोकसभा हे राज्यसभा हे सदन आहे. ते कधीही बरखास्त होत नाही. त्यामुळे त्याचा कालावधी नाही. तेथील जे सभासद असतात त्यांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. राज्यसभेचा कार्यकाळ कायम स्थायी सदन आहे. याचा कोणताही निश्चित काळ नाही. तेथील सभासदांचा काळ हा 6 वर्षाचा असतो. भारतीय संविधान किती भागामध्ये आहे? भारतीय संविधान हे 25 भागामध्ये आहे. भारतीय संविधानात किती अनुसूच्या आहेत? भारतीय संविधानात ह्या 12 अनुसूच्या आहेत. निवडणूक आयोगाचे प्रमुख कोण असतात? निवडणूक आयोगाचे प्रमुख हे मुख्य निवडणूक आयुक्त असतात. भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर कुठे आहे? नवी दिल्ली येथे भारतातील सर्वोच्च न्यायालय आहे. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपतीद्वारे केल्या जाते. मुख्यमंत्री कोणाची नियुक्ती करतो? तर मुख्यमंत्री राज्यपाल यांची नियुक्ती, म्हणजे राज्यपाल सुचू शकतो, पण राष्ट्रपती ही राज्यपालांची नियुक्ती करतात. 73वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 73वी घटनादुरुस्ती ही कशाशी संबंधित आहे? तर ग्रामपंचायतशी संबंधित आहे. पुढील प्रश्न. मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, ज्यांनी शिपायाचा फॉर्म भरलेला आहे किंवा क्लर्कचा फॉर्म भरलेला आहे. त्यांच्यासाठी हे लेक्चर महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांना लिंक पण तुम्ही शेअर करा. 74वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर नगरपालिकांशी संबंधित आहे. 73वी कशाशी होते? तर ग्रामपंचायतशी. आणि 74वी कशाशी? नगरपालिकांशी संबंधित आहे. भारताचे राष्ट्रीय चिन्ह काय आहे? तर अशोक स्तंभ. या बेसिक गोष्टी आहेत, पण तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे, परीक्षेमध्ये तुम्हाला आठवलं पाहिजे. त्यामुळे मी रिव्हिजनसाठी हे प्रश्न घेतलेले आहेत. भारताचे राष्ट्रीय चिन्ह काय आहे? तर अशोक स्तंभ आहे. राष्ट्रगीत कोणते आहे? तर वंदे मातरम हे आपले राष्ट्रगीत आहे. राष्ट्रगान काय आहे? तर जनगणमन हे काय आहे? राष्ट्रगान आहे. राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. संसद म्हणजे काय? संसद म्हणजे लोकसभा प्लस राज्यसभा, म्हणजे या दोन्ही सदनांचं मिळून संसद असतं. न्यायपालिका ही स्वतंत्र का?
तर कशामुळे आहे न्यायपालिका स्वातंत्र्य ही? तर संविधानामुळे न्यायपालिका ही स्वातंत्र्य आहे. तर भूगोलाचे प्रश्न पाहूया आता 21 ते 40. मी सर्व विषयांचे प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे लेक्चर महत्त्वाचं असणार आहे. तर 21वा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा ही सर्वात लांब नदी आहे. महाराष्ट्रातील अ, महाराष्ट्रातील विचारले तर कोणती आहे? तर महाराष्ट्रातील गोदावरी आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी ही गोदावरी आहे. 668 किलोमीटरची महाराष्ट्रातील लांबी आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर किती आहे? तर कळसुबाई हे आहे. त्याची उंची विचारली तर 1643 ही त्याची उंची आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नगर जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य हे राजस्थान हे आहे. सर्वात लहान कोणते आहे? तर गोवा हे सर्वात लहान राज्य आहे. पृथ्वीचा आकार कसा आहे? तर पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल आहे, जिओइड. कसा आहे? गोल जिओइड आहे. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा उपग्रह हा चंद्र आहे. मला पृथ्वी, सूर्य, आकाशगंगा जी आहे त्याच्यावरती एक क्वेश्चन 100% असणार आहे. त्यामुळे तुम्ही आकाशगंगा पूर्ण ही ग्रहांची स्थिती, कोणत्या ग्रहाला किती उपग्रह आहेत, सर्वात मोठा उपग्रह कोणता, सर्वात मोठा ग्रह कोणता, असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही ते नीट वाचून जा. सूर्य काय आहे? सूर्य हा तारा आहे. सूर्य काय आहे? चंद्र हा काय आहे? तर उपग्रह आहे. आणि कशाचा आहे? तर पृथ्वीचा आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. कोकण किनारा कोणत्या समुद्रालगत आहे? तर कोकण किनारा हा अरबी समुद्रालगत आहे. भारतातील वाळवंट कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे वाळवंट हे थार वाळवंट आहे. कोणते आहे? थार वाळवंट. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? तर एव्हरेस्ट आहे. कोणता आहे? एव्हरेस्ट आहे. नद्यांचा उगम कुठे होतो? तर पर्वतामध्ये नद्यांचा सहसा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. मान्सून वारे कोणत्या दिशेने येतात? मान्सून वारे हे समुद्राकडून येतात. कोणीकडून येतात? तर समुद्राकडून जे ढग तयार होतं ते ढग, ते वारे, जे ढग आहे ते वारे वाहून घेतात आणि त्याच्याद्वारे जो पाऊस पडतो त्याला मान्सून पाऊस असे म्हणतात. भारतात किती राज्य आहेत? तर भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. किती केंद्रशासित प्रदेश किती आहेत? तर 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 8 लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहील. भारतातील सर्वात मोठे धरण हिराकूड धरण कुठे आहे? हिराकूड धरण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हिराकूड धरण हे कोणत्या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील प्रमुख नदी कोणती आहे? तर गोदावरी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे. किती क्षेत्र व्यापलेले आहे तिने? तर 49% क्षेत्र तिने व्यापलेलं आहे. सह्याद्री पर्वत कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे सह्याद्री पर्वत. जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य कोणते आहे? जंगलाचे प्रमाण जास्त असलेले राज्य मध्य प्रदेश आहे. हवामानाचा अभ्यास कशामध्ये, कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो? तर हवामान शास्त्रामध्ये हवामानाचा अभ्यास केलेला असतो. आता पुढे आपण इतिहासाचे प्रश्न पाहणार आहोत. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला आहे? 19 फेब्रुवारी 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. त्यांची राजधानी कोणती होती? तर रायगड ही त्यांची राजधानी होती. अफजल खानाचा वध कुठे झाला होता? तर अफजल खानाचा वध हा प्रतापगडावरती झालेला होता. कुठे? प्रतापगडावरती. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली होती? 1761. तिन्ही लढाया लक्षात ठेवा. एक झाली होती पहिली झाली होती 1526, दुसरी झाली होती 1556 ला आणि तिसरी झाली 1761 ला. तिन्ही लढाया लक्षात ठेवा. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? तर 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालेले आहे. गांधीजींचा जन्म कधी झाला होता? तर 2 ऑक्टोबर 1869 रोजी गांधीजींचा जन्म झालेला होता. पहिला स्वातंत्र्य संग्राम कोणता? तर 1857 चा पहिला स्वातंत्र्य संग्राम आहे. भगतसिंग कोण होते? तर भगतसिंग हे, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की भगतसिंग हे कोण होते? समाजसुधारक, क्रांतिकारक. तर कोण होते ते? क्रांतिकारक होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली होती. कोणती? आझाद हिंद सेना.
पहिला पंतप्रधान कोण होता भारताचा? तर नेहरू हे पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. मुघल साम्राज्य संस्थापक कोण होता? तर बाबर होता. कोण? मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? बाबर होता. औरंगजेब कोण? तर मुघल बादशाह होता. औरंगजेब कोण होता? तर मुघल बादशाह होता. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर शिवाजी महाराजांचे गुरु हे समर्थ रामदास होते. कोण होते? समर्थ रामदास होते. सिंहगड किल्ला कुठे आहे? सिंहगड किल्ला हा कुठे आहे? तर पुण्यामध्ये आहे. पुणे येथे सिंहगड किल्ला आहे. तानाजी मालुसरे कोण होते? तर शिवाजी महाराजांचे सरदार होते. शिवाजी महाराजांचे सरदार कोण होते? तर तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे सरदार होते. मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रश्न आवडत असतील तर असेच आपण एक 1000 प्रश्नांची 1800 प्रश्नांचे एक PDF तयार केलेली आहे. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपण प्रश्न घेतलेले आहेत, जे की सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला ती PDF पाहिजे असेल तर आपल्या 90 28 17 52 51 या नंबरवरती तुम्ही मला ₹29 फोनपे, गुगल पे करा. तुम्हाला ती PDF मिळून जाईल किंवा WhatsAppला मला मेसेज करा. ते तुम्हाला जी 1000 प्रश्नांची PDF आहे ती तुम्हाला, आणि ती PDF जर तुम्ही वाचली तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रश्नही सर्व विषयांचे घेतलेले आहेत मी. आपलं सामान्य विज्ञान असो, भूगोल असो, इतिहास असो, अर्थशास्त्र असो, राज्यघटना असो, सर्व विषयांचे प्रश्न मी घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी ती PDF अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि त्याची किंमत फक्त मी ₹29 ठेवलेली आहे. कारण ₹29 काहीच मिळत नाही मित्रांनो. आजकाल तर तुम्हाला नाश्ताही मिळत नाही. फक्त आपण ₹29 ठेवलेले आहेत. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर या नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला PDF सेंड करेन. चला पुढचा प्रश्न बघूया. स्वराज्य स्थापना कधी झाली? स्वराज्याची स्थापना कधी झाली? तर 1674 मध्ये स्वराज्याची स्थापना झालेली आपण पाहतो. पहिला व्हाईसरॉय कोण होता? पहिला व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय होता. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? तर 1919 ला जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. याची चौकशी करण्यासाठी कोणता आयोग नेमला होता? तर ते पण लक्षात ठेवा. ते पण खूप जास्त परीक्षेला विचारलेलं आहे. तर हंटर आयोग हा जालियनवाला बाग हत्याकांडाचे जी चौकशी आहे, चौकशी करण्यासाठी नेमला होता. भारत छोडो आंदोलन कधी झालं होतं? तर 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन झालेलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 31 डिसेंबर 1895 मध्ये 85 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. कुठे झालेली आहे? तर मुंबई येथे झालेली आहे. कुठे? मुंबई येथे झालेली आहे. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते विज्ञानचे 20 प्रश्न आहेत. ते विज्ञानचे प्रश्न पाहूयात. कारण की सर्व परीक्षांचे सर्व विषयांचे प्रश्न हे तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे सर्व विषयांचे मी प्रश्न घेतलेले आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. पाण्याचे सूत्र काय आहे? तर पाण्याचे सूत्र काय आहे? H2O हे पाण्याचे सूत्र आहे, रेणुसूत्र आहे. ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? तर ऑक्सिजनचा शोध हा प्रिस्टले यांनी लावलेला आहे. कोणी? ऑक्सिजनचा शोध हा प्रिस्टले यांनी लावलेला आहे. शरीरात किती हाडे आहेत? तर शरीरामध्ये जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्या शरीरामध्ये 206 हाडे आहेत. रक्ताचा रंग लाल का असतो? तर कशामुळे असतो? तर हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग हा लाल असतो. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? तर प्रकाश संश्लेषण म्हणजे वनस्पती अन्न तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसही फिरत असते. कशाभोवती? सूर्याभोवती पृथ्वी ही 365 दिवस फिरत असते. उकळण्याचा बिंदू किती असतो? तर किती असतो? 100 डिग्री 100 डिग्री अंश सेल्सिअसला पाणी उकळते. इलेक्ट्रॉन चार्ज काय असतो? तर इलेक्ट्रॉनचा चार्ज हा निगेटिव्ह असतो. कसा असतो? निगेटिव्ह. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. ध्वनीचा वेग किती आहे? तर ध्वनीचा वेग हा 343 मीटर सेकंद हा ध्वनीचा वेग आहे.
विटॅमिन डी तुम्हाला कशामधून भरपूर प्रमाणात मिळते, तर सूर्यप्रकाशामधून तुम्हाला विटॅमिन डी हा स्रोत मिळतो. हृदयात किती कप्पे असतात, तर हृदयामध्ये 4 कप्पे असतात. 4 कप्पे असलेला प्राणी कोणता आहे, तर मगर आहे. कोणता आहे, मगर. मगरला किती कप्पे असतात, तर मगराला हे 4 कप्पे असतात. रक्तदाब मोजण्याचे यंत्र कोणते, तर सिग्मोमॅनोमीटर हे रक्तदाब मोजण्याचे यंत्र आहे. डीएनए म्हणजे काय, तर डीएनए म्हणजे आनुवंशिक पदार्थ. काय, डीएनए म्हणजे आनुवंशिक पदार्थ. अणूचा केंद्र कशाचा बनलेला असतो, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. पीएन लक्षात ठेवायचं, पीएन इज इक्वल टू अणू कशाचा बनलेला असतो, तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनचा अणुकेंद्रक बनलेला असतो. पाण्याचा गोठण बिंदू किती आहे, तर 0 डिग्री सेल्सिअस हा पाण्याचा गोठण बिंदू आहे. पुढचा प्रश्न बघूया. मानवाचे श्वसन काय आहे, तर ऑक्सिजन हा मानवाचा शोषण करतो आणि कार्बन डायऑक्साईड हा माणूस बाहेर सोडतो. ऊर्जेचे एकक काय आहे, तर ऊर्जेचे एसआय पद्धतीमध्ये एकक आहे जूल आणि सीजीएस पद्धतीमध्ये काय आहे, अर्ग. काय आहे, अर्ग. दोन्ही पण लक्षात ठेवा. बलाचे एकक काय आहे, तर बलाचे एकक हे न्यूटन आहे. तापमान एकक काय आहे तापमानाचे, तर तापमान आपण कशामध्ये मोजतो, तर सेल्सिअस मध्ये तापमान मोजतो, जे की आज किती आहे, 42 डिग्री सेल्सिअस आहे. आता अर्थव्यवस्थेचे आपण प्रश्न पाहणार आहोत. 20 प्रश्न असणार आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला यामधील 100% तुम्हाला 5 ते 7 क्वेश्चन तशाच तसे येणार आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. भारताचे चलन काय आहे, तर भारताचे चलन रुपया आहे. आरबीआय चे मुख्यालय कुठे आहे, तर आरबीआय चे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. जीएसटी लागू कधी झाला आहे, तर जीएसटी लागू कधी झालेला आहे, तर 2017 मध्ये जीएसटी लागू झालेला आहे. जीडीपी म्हणजे काय, तर देशांतर्गत उत्पादन. देशांतर्गत उत्पादन यालाच जीएसटी म्हणतात. सर्वात मोठी बँक कोणती आहे, तर एसबीआय आहे. संगणकाचा जनक चार्ल्स बॅबेज आहे. कोण आहे, संगणकाचा जनक हा चार्ल्स बॅबेज आहे. राष्ट्रीय प्राणी काय आहे आपला, तर वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे. राष्ट्रीय पक्षी तर मोर आहे. कोणता, राष्ट्रीय पक्षी मोर आहे. राष्ट्रीय फूल कोणतं आहे, तर कमळ आहे. कोणतं, कमळ. राष्ट्रीय फळ आंबा आहे. कोणता, आंबा. इस्रोची स्थापना, खूप जास्त वेळा प्रश्न आलेला आहे. इस्रोची स्थापना कधी झालेली आहे, तर 1969 मध्ये इस्रोची स्थापना झालेली आहे. डीआरडीओ चे काम काय आहे, तर संरक्षण आणि संशोधन हे करणे, हे डीआरडीओ चे काम आहे. पुढचा प्रश्न, युनोची स्थापना कधी झाली, तर युनोची स्थापना ही 1945 मध्ये झालेली आहे. युनो हा भारत सदस्य आहे की नाही, तर युनोचा भारत हा सदस्य आहे. पहिला उपग्रह कोणता आहे, तर पहिला उपग्रह हा आर्यभट्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इंटरनेटचे जनक कोण आहे, तर विंटन सर्फ. कॉम्प्युटर मध्ये विचारले जातात तुम्हाला, इंटरनेटचे जनक कोण आहे, तर विंटन सर्फ हे इंटरनेटचे जनक आहेत. मोबाईलचा शोध कोणी लावला, तर मार्टिन कूपर यांनी मोबाईलचा शोध लावलेला आहे. ईमेलचा जनक, हे पण विचारलेला प्रश्न आहे. ईमेलचा जनक कोण आहे, तर रे टॉमलिसन हा ईमेलचा जनक आहे. कोण आहे ईमेलचा जनक, तर रे टॉमलिसन हा ईमेलचा जनक आहे. एटीएम म्हणजे काय, तर फुल फॉर्म विचारलेला आहे तुम्हाला एटीएमचा, तर ऑटोमेटेड टेलर मशीन हा त्याचा एटीएमचा फुल फॉर्म आहे. वायफाय म्हणजे काय, तर वायरलेस नेटवर्क म्हणजेच वायफाय आहे. वायफायचा काय, वायफाय म्हणजे काय, तर वायरलेस नेटवर्क हा त्याचा फुल फॉर्म आहे. मित्रांनो, हे 100 क्वेश्चन होते. मला हे लेक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर याची जर PDF पाहिजे असेल तर आपल्या 90 28 17 52 51 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता
किंवा WhatsApp करू शकता. मी तुम्हाला ती जी 1000 प्रश्नांची PDF आहे, ती PDF तुम्हाला देईल. पण PDFची किंमत ही मात्र ₹29 ठेवलेली आहे. किती रुपये? ₹29 ठेवलेली आहे. जर तुम्हाला लागत असेल तर फटाफट मला WhatsApp करा. मी तुम्हाला लवकरात लवकर देईल, कारण की परीक्षेला 7-8 दिवस बाकी आहेत आणि 7-8 दिवसामध्ये तुमची ती PDF वाचून होईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.